हॅलो बच्चे पार्टी, कसे आहात सगळेजण? स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या JS विद्यालयाच्या युट्यूब चॅनल वरती. तर आपली नवोदय सिरीज सुरू आहे. लक्ष नवोदय सिरीज वर असू द्या, माझ्या टकल्यावर नसू द्या. हा माहितीये मी केस कमी केलेत, म्हणत असताल सर हे कोण नवीन शिकवायला आलं. मीच आहे. केस फक्त थोडे कमी केले, ठीक आहे. आणि तुमचं लक्ष नवोदयच्या अभ्यासावर असू द्या, याच्यावर नाही. हा मीच आहे. तर आपली नवीन चॅप्टर सुरू झाला का? नाही. आपलं जे चॅप्टर होता लास्टला, आपण कोणता चॅप्टर घेतला होता? कोणता? हा, विविध राशींचे मापन, म्हणजेच अंतर, काळ, गती. ओके, ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींचं मोजमाप आपण घेतलं होतं. आणि त्याच्या मी तुम्हाला खूप साऱ्या जादू सांगितल्या होत्या. जसं की फॉर एक्झाम्पल आपण जादू सांगितली होती. काय जादू होती? MCD/DHK आठवते का? हा, मिली, डेका, किलो, सेंटी, डेसी, आठवतंय ना? हा, तर त्याच्यावरच आता आपले एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. तयार आहे सगळेजण? बरं, आपण जे शिकलो ते चॅप्टर अवघड होता का सोपा होता रे? सगळ्यांना अवघड वाटला का सोपा वाटला रे? सोपा वाटला ना? सलमान भैया त्याच्यामधले पेन घ्या. चला लक्ष द्या, आता सुरू करायचं. आज थोडा आवाज वेगळा येत असेल, थोडी तब्येत खराब आहे, तुम्हाला माहितीये. तुम्हाला मी सांगतो, त्यामुळे थोडं ऍडजस्ट करा. आज आवाज थोडा वेगळा यायला, हे का नाही? बसलाय आवाज, खुर्चीवर बसलाय आवाज, ठीक आहे. चला आता लक्ष द्या सगळे. अटेन्शन हिअर अँड सी ऍट मी अँड ऑल्सो व्हाईट बोर्ड, हे का नाही? आपल्याला आज आपलं जे लेक्चर असणार आहे ते लेक्चर असणार आहे क्वेश्चन प्रॅक्टिस. कशात लेक्चर? क्वेश्चन प्रॅक्टिस. तुम्हाला माहिती आहे आपण कोणताही आपला धडा झाला की नंतर कोणतं लेक्चर घेतो? क्वेश्चन प्रॅक्टिस. का घेतो? कारण पुस्तकामधले सगळे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह व्हावा. आणि दुसरी गोष्ट, आपण क्वेश्चन इथं असे सॉल्व्ह करून घेतो जे की पुस्तकामधल्या क्वेश्चन वरती रिलेटेड असतात, अवलंबून असतात. जेणेकरून हे क्वेश्चन जर तुम्ही नीट समजून घेतले, याच्या पाठीमागचा जे पाया आहे ते तुम्ही समजून घेतला, बेस समजून घेतला, तर पुस्तकामधले प्रश्न तुम्हाला इझिली सॉल्व्ह होतील. होतात का नाही? कोणाकोणाला होतात? क्वेश्चन प्रॅक्टिसच्या लेक्चर नंतर पुस्तकातले प्रश्न कोणाकोणाला सॉल्व्ह होतात? शाबास. बाकीच्यांना पण झाले पाहिजे. ऑनलाईन लेकरांनो, क्वेश्चन प्रॅक्टिसचं लेक्चर मिस करत जाऊ नका. जितकं लेक्चर अगोदरचं महत्वाचं आहे तितकंच क्वेश्चन प्रॅक्टिसचं, मी तर म्हणेल त्याच्यापेक्षा जास्त क्वेश्चन प्रॅक्टिसचं महत्वाचं. ठीक आहे, चला तर पहिला क्वेश्चन सुरू करूया आपण आपल्या पहिल्या क्वेश्चनला. मी लिहून देतो बोर्डवरती, सगळेजण तयार राहा. मी काय क्वेश्चन काढून आणले तुमच्यासाठी, घ्या सगळे. एव्हरीबडी तयार आहेत सगळे? पहिला क्वेश्चन, फर्स्ट क्वेश्चन ऑफ टुडेज लेक्चर. काय एकदाच 3-4 क्वेश्चन लिहून ठेव रे, एकदाच लिहून ठेवू का? म्हणजे टाइमपास होत नाही, हो की नाही? छोटे छोटे आहेत, मग एकदाच 3-4 होऊन जातील. एक किलोग्राम साखर आहे. ओके, 1 किलोग्राम साखर आहे. एका किलोग्राम साखरेचे, आणि आता मी काय करतोय, आजपासून आपण एक नवीन गोष्ट सुरू करू. लक्ष द्या, मी जेव्हा क्वेश्चन लिहितोय ना, लिहिता लिहिताच तुम्हाला एक्सप्लेन पण करतो, जेणेकरून तुम्हाला सोडवताना जास्त टाइम वेस्ट होणार नाही. चालतंय ना? हा, मग 1 किलोग्राम साखर आहे आणि त्या साखरेचे आपण 5 समान तुकडे केलेत, भाग केलेत. आता सर तुम्ही म्हणणार, सर साखरेचे तुकडे थोडी ना करतात, आम्ही काय मुंगीत का साखरेचे तुकडे करायला? म्हणजे 1 किलोग्राम साखर आपण थोडी बाजूला काढली, थोडी बाजूला काढली, अजून थोडी बाजूला काढली, असे किती भाग केले? हा, राईट, 5 समान भाग केले. चला सर, केले तुम्ही भाग. आता एक भाग आम्ही देणार आमच्या मम्मीला, एक देणार पप्पाला, तुला राहू दे. प्रत्येक भागाचे वजन किती? तर प्रत्येक भागाचे, शाबास. बघा, एका जणाचं तर मी लिहिण्या अगोदर झालं. प्रत्येक भागाचे वजन किती? असे लेकर पाहिजेत. मी लिहिण्या अगोदर सॉल्व्ह झालं एका जणाचं. मी ऑप्शन देतोय, बाकीचे तुम्ही तुमचं करा. ऑनलाईन लेकरांनो तुम्हाला करायचंय 250 ग्रॅम. ठीक आहे, पहिला ऑप्शन. ऑप्शन नंबर बी 200 किलो. किलो म्हणजे माहिती आहे काय असते रे? किलोग्राम. ऑप्शन नंबर 3, ऑप्शन नंबर सी 250. थांबा ना बाबा, मला लिहू तर द्या ना बाबा. ऑप्शन नंबर डी 200 ग्राम. 200 ग्राम. सॉल्व्ह करत राहा. ज्यांचं झालं ते ठीक आहे, शाबास. पुढचा एक्झाम्पल लगेच द्यायलोय. विनीता दररोज 250 मिलीलिटर दूध पिते. विनीताच्या इथं मला वाटते 3-4 म्हशी असतील, हो की नाही? 3-4 म्हशी आहेत तिच्या इथं, म्हणून म्हशीच्या धारा काढून मस्तपैकी ती दूध प्यायली. तुम्ही नाराज होऊ नका, तुम्हाला पण आपण दूध देतो सकाळी प्यायला, त्यामुळे लगेच तुम्ही रडायला सुरू करू नका. सर विनीताला दूध भेटायलंय, आम्हाला कसं काय नाही भेटायलं? तुम्हाला बी भेटेल. लिहा, विनीता दररोज किती दूध पिते का माय?
250 मिली आहे. दूध ग्राम मध्ये असते का? काय करा ह्याला, उद्यापासून याचं दूध बंद करा रे. 250 मिली दूध पिते. तर दूध बंद करा, ग्राम मध्ये द्या त्याला उद्यापासून दूध. पिते. तिच्या कुटुंबातील, ठीक आहे. आता विनिता पित नाही, तिच्या कुटुंबातील बरेच सदस्य पितात, म्हणजे नक्कीच 3-4 म्हशी आहेत त्यांच्या इथं, फिक्स झालं आता आपल्याला, ठीक आहे. तर पिते. तिच्या कुटुंबातील इतर सर्व सदस्य मिळून, आता सगळे सदस्य मिळून विनिताच्या दुप्पट दूध पितात. वा बापरे, म्हैस मेली आता काय खरं नाही म्हशीच. विनिताच्या दुप्पट दूध पितात. तुम्हाला काय वाटतंय, म्हैस मेली का दूध देऊ? तर फेब्रुवारी पितात. तर फेब्रुवारी 2018च्या महिन्यात, छान क्वेश्चन आहे हा. हाँ बाळा, त्या कुटुंबात रुको मुझे एक बार पूरा कंप्लीट लिखने दो. तर फेब्रुवारी 2018 तारीख दिली आपल्याला, सॉरी महिना आणि हे दिलं वर्ष. याच्यावरून काय करायचं तुम्हाला लगेच क्लिक व्हायला पाहिजे. सैनिक स्कूलवाल्यांना तर व्हायला पाहिजे, कारण त्यांचं मागच्या वर्षी नवोदय झालंय. एकूण किती दूध घेतले. ओके, चला. ऑप्शन नंबर ए 21.75 लिटर. ऑप्शन नंबर बी 21 लिटर. ऑप्शन नंबर सी 22.50 लिटर. नुसतं बघायचं नाही, लिहून घ्यायचंय पटपट. ऑप्शन नंबर डी 23 लिटर. आणि लिहून घेता सॉल्व पण करायचंय. मी एकदा 4 क्वेश्चन देत आहे टाइम वेस्ट न करण्यासाठी. हा बाळा, हाँ पूरा परिवार हाँ उससे दुप्पट 200. देखो ना, सॉल्व करो ना, मैं तो समझा नहीं वाला हूँ बाद में, टेंशन मत लो. चला, तीसरा एग्जाम्पल. 7 लिटर तेलाने, आता दूध आहे, आता तेल आहे, कायच करावं. आज लयच खायचे बाबा, आधी तर साखर होती, लयच खायचे पदार्थ येईल बाबा. मजा आहे तुमची आज. हा, 7 लिटर तेलाने, मी पण त्यासाठीच असे तेलाचे, दुधाचे, दह्याचे एक्झाम्पल आणायलो, जेणेकरून तुम्ही क्लासला बसाव, आहे का नाही. 350 मिलीलीटरच्या किती बाटल्या भरता येतील? किती बाटल्या भरता येतील? ठीक आहे, सॉल्व करायचंय. ऑप्शन नंबर ए बघा, 2 बाटल्या भरता येतील. ऑप्शन नंबर बी म्हणताय 20 भरता येतील. सी म्हणताय 200 भरता येतील. आणि डी म्हणताय 245 भरता येतील. तुम्ही बघा आता तुम्हाला किती भरता येतील. मी चौथा क्वेश्चन लगेच द्यायलोय. एका बादलीत 20 लिटर पाणी मावते. बर, एका बादलीत 20 लिटर पाणी मावते म्हणजे बसते, ठीक आहे. तिचा 3/5 भाग भरलेला आहे. तिचा 3/5 भाग भरलेला आहे. बादली पूर्ण भरण्यासाठी किती पाणी लागेल? तर बादली पूर्ण भरण्यासाठी किती पाणी लागेल? किती पाणी लागेल? ओके, ऑप्शन ए 12 लिटर, ऑप्शन बी 10 लिटर, ऑप्शन सी 8 लिटर,
आणि ऑप्शन डी 6 लिटर. ठीक आहे, चला असे 4 क्वेश्चन आहेत, सॉल्व्ह करा पटपट आणि मला सांगा. सॉल्व्ह करा पटपट आणि मला सांगा. चला बघा, मी सांगतो आता, सगळेजण लक्ष द्या रे. पहिले एक्झाम्पल, तसं तर मी एक्सप्लेन सगळे केले तरी पण एकदा करतो. 1 किलोग्राम साखरेचे 5 समान भाग केले. किती किलोग्राम साखर आहे भावांनो? किती किलोग्राम आहे? 1 किलोग्राम. चला आता 1 किलोग्राम, किलो, ठीक आहे, लक्ष द्या माझ्याकडे इकडे तिकडे बघू नका. आता 1 किलो साखर आहे. आता आपल्याला काही ऑप्शन कशामध्ये दिलेत? ग्रॅम आणि ग्रॅम मध्ये दिलेत. एम आय राईट? एम आय राईट? आणि मला एक गोष्ट सांग भावा, सगळेजण बघा, 1 किलोग्राम साखर आहे, किती किलो? 1, आणि तिचे 5 समान भाग केले. भाग म्हणजे काय? तुकडे केले. मला सांगा, 5 जर तुकडे केले तर उत्तर 200 किलो येईन कर? 5 तुकडे केले 200 किलो कसं येईन? समजा हे एक पेन आहे, मी काय म्हणालो? एक पेन आहे, आणि ह्या एक पेनाचे मी तुकडे केले, मी म्हणालो 200 पेन बनतील. नाहीत ना बनणार. 200 काय बनतील? पेनाचे छोटे छोटे तुकडे बनतील. पण सेम असाच पेन 200 बनतील का? नाही. तसं 1 किलो साखर आहे आणि त्याची 500 किलो साखर बनन का? नाही, तुकडे केल्यावर. मग किलोचे जे ऑप्शन आहेत ते आधी आपले कटले. मी तुम्हाला कधी पण सांगतोय, आधी गलत ऑप्शन बाजूला काढा, बघताच. हा, चला आता ग्रामचे ऑप्शन येतील ना, कारण किलोपेक्षा ग्राम कसं आहे रे? छोटे, आणि तुकडे छोटेच म्हणते ना. हा सर, आता कळालं आम्हाला. मग आधी 1 किलोला ग्राम मध्ये काय करावं लागेल भावा आणि बहिणींनो? कन्वर्ट. एम आय राईट? एम आय राईट? मग 1 किलो मध्ये किती ग्राम येतात? एनीवन? हा, शब्बास, 1000 किलो ग्राम, 1000 ग्राम. चला आता 1000 ग्रामचे जर मला 5 तुकडे करायचे असतील तर कोणती क्रिया करावी लागेल? एनीबडी? हा भावा, शब्बास. कोणती क्रिया? भागाकार. मग 1000 ला मला डिवाइड करावे लागेल कितीने रे? 5 ने. 1000 ला 5 ने डिवाइड केलं, हा ताई, 200. शब्बास. आहे तर बेसिक भागाकाराचंच गणित, पण डोकं चालवावं लागतंय का नाही? हा, त्यालाच म्हणतात नवोदय. चला मग 200 येतंय का? काही डी 200 ग्राम. कळालं? काही प्रॉब्लेम? म्हणजे असं समजून घ्या, एक असं आपलं मस्तपैकी असं पोतं होतं. असतंय का असंच पोतं रे? असं पोतं होतं. ह्या पोत्यामध्ये किती साखर होती? 1 किलो. मग आपण छोटे छोटे जे 5 तुकडे केले तर किती ग्रामचे तुकडे बनतील? 200 ग्रामचा एक पोतं, पुन्हा 200 ग्रामचं एक पोतं, पुन्हा 200 ग्रामचं एक, 200 ग्रामचं एक, पुन्हा 200 ग्रामचं एक. किती पोते बनले? 5 पोते. दंडन. चला दुसरं एक्झाम्पल. विनीता नावाची एक मुलगी आहे, जिला दूध पिण्याची खूप आवड आहे. दूध कशाचं आहे इथं दिलं नाही, मग आपण घेऊ म्हशीचं आहे. कशाचं आहे? म्हैस. म्हशीला इंग्लिश मध्ये म्हणतात बफेलो. ओके, तर किती पिते ती रोज? 250 मिली. मिली म्हणजे मिलीलिटर. मिली म्हणजे मिलीलिटर. किती? 250 मिलीलिटर. आणि तिच्या कुटुंबातील इतर सदस्य विनीताच्या दुप्पट दूध पितात. ते म्हणले विनीता जर 250 पित असेल तर आम्ही दुप्पट पिणार. विनीता म्हणली बिलकुल प्या, मला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मग विनीता पिते 250, आणि 250 चे दुप्पट किती असतात रे? 500. विनीताचं 250 मिली, मी असं इंग्लिश मध्ये लिहू का ml? कोणाला काही प्रॉब्लेम नाही. नंतर तिच्या घरच्यांचं 500 ml. मला फक्त एकदा कॅमेऱ्यात बघू द्या, खालचं दिसायलंय का? हा, दिसायलंय. हा, 250 ml आणि 500 ml किती बनलं? 750 ml. आपण ह्या दोघांची केली ऍडिशन. 750 ml. इथं पर्याय आहे का? पर्याय आपल्याला लिटर मध्ये. कशामध्ये? लिटर. पण आपलं कशामध्ये आलंय? मिलीलिटर. मग आपल्याला जादू आठवावी लागेल. 750 मिलीलिटरला कन्वर्ट करावं लागेल. कशामध्ये रे? लिटर मध्ये. ह्याच्यावर आपण गेम पण खेळलो होतो मागच्या लेक्चर मध्ये, आठवतंय का? हा, मग 750 मिलीला लिटर मध्ये कन्वर्ट केल्यावर किती बनतील सांगा? तुम्ही छोट्यातून मोठ्यात जायलात का मोठ्यातून छोट्यात? छोट्यातून मोठ्यात. छोट्यातून मोठ्यात जाता वेळेस काय करावं लागतंय? छोट्यातून मोठ्यात जाता वेळेस भागाकार करावं लागतंय. मग 750 ला कितीने भागू? 750 ला कितीने भागू? हा, बर, 750 ला मी 1000 ने भागू. पण हे ऑप्शन, अरे सॉरी, आपलं अर्धगणित तर राहिलंच नाही यार.
सॉरी अर्धगणित राहिलं, एक मिनिट लेखलं मी. का करायचं आधी कन्वर्ट? चला आधी कन्वर्ट करू, काय नाही चुकत नाही. हा 750 ला कितीने भागावं लागेल मला? 1000ने. उत्तर काय येईल रे? झिरो कटला, खाली 2 झिरो आहेत, मग इथं 0.75 लिटर येईल का? 0.75 लिटर किती दिवसात दूध पेलं? किती दिवसात? एक या. आता अर्धगणित राहिलं. तर फेब्रुवारी 2018च्या महिन्यात तुम्ही म्हणाल यार इथं फेब्रुवारीच महिना का दिलाय आणि 2018च का दिलंय? 2018 हे लीप वर्ष असते. कोणतं वर्ष? लीप वर्ष. आणि लीप वर्षामध्ये सॉरी 2018 हे लीप वर्ष नसतंय. सॉरी आय एम सॉरी, लीप वर्ष नाही. मग हे लीप वर्ष नसेल तर लीप वर्ष नसताना फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस असतात? बरोबर आहे. काही प्रॉब्लेम? चला. आणि लीप वर्ष असल्यावर किती असतात मी सांगतो. लीप वर्ष कसं ओळखायचं बघा. एखादा इयर असेल त्याला जर 4 ने भाग जात असेल तर ते लीप वर्ष आहे. जसं की आता बघा 2016 त्याला 4 ने भाग जाते का शेवटला? जाते, म्हणजे लीप वर्ष आहे. 2018ला 4 ने भाग जाते का? नाही जात. बघा देऊन 4 ची कसोटी लावा ना. 4 ची कसोटी काय म्हणते? शेवटच्या दोन संख्येला 4 ने भाग गेला तर 4 ची कसोटी. मग 2018ला जात नाही, ह्याचा अर्थ लीप वर्ष नाही. किती दिवस आहेत फेब्रुवारी 2018 मध्ये? मग हे एका दिवसाचं आहे. ह्याला गुणवले काय करावं लागेल रे? 28. किती उत्तर आहे सांगा मला कोणीतरी पटकन. ए नंबर आले. तुझं काय आलंय? हाँ 2100 को तूने लीटर में कन्वर्ट नहीं किया क्या? हाँ तो लीटर में कन्वर्ट करो तो आपका आंसर आएगा ए. बघा ह्याचा गुणाकार करून बघा 21.75 येईल. बरोबर आहे का रे? काही प्रॉब्लेम? अशा प्रकारे आपलं दुसरं गणित संपलं. समजलंय सर्वांना? थोडं इथं फेब्रुवारी 2018 म्हणल्यावर लक्षात राहू द्या लीप वर्ष नाही. सॉरी यार तब्येत नाही बरोबर. 7 लिटर तेलाने 350 मिलीलिटरच्या किती बादल्या भरता येतील? सेम आहे. सेम आहे. कयासारखं? ह्यासारखं. किती लिटर तेल आहे रे? 7 लिटर. 7 लिटर. आणि आपल्याला बादल्या किती लिटरच्या दिल्यात? मिली मध्ये दिल्यात. बादल्याचं युनिट एकक काय? मिली. आणि ह्याचं एकक काय? लिटर. मग आधी लिटरला तुम्हाला काय कन्वर्ट करावं लागेल? मिली मध्ये. मग 7 लिटर म्हणजे किती मिली सांगा बरं? छोट्यातून मोठ्यात जायला का मोठ्यातून छोट्यात जायला? मोठ्यातून छोट्यात जायला. कुठं चुकलंय? काय येतंय? तुम्ही सांगितलं मला. मी मी त्यामुळेच तुम्हाला म्हणलं तुम्ही करून बघा. मी गुणाकार नाही केला, मी तुमचं ऐकलं. बघा चला आता मीच करतो. तुम्ही असं चुकीचं सांगतात परत मग बाकी ज्यांना येत नाही त्यांना प्रॉब्लेम. चला मी करून दाखवतो. 0.75 इंटू 28. लक्ष द्या. चला तुम्हाला एक साधा गुणाकार येत नाही आणि तुमच्यामुळे मग सगळं गणित चुकतंय. मला पुढचं गणित करायचं होतं म्हणून मी गुणाकार तुमच्यावर सोडून दिला होता. ही म्हणली होती. कोण म्हणलं होतं? दादा नीट गुणाकार कर. बघा 8×5 = 40. आता सांगा मला. आता मी तुम्हाला गुणाकार शिकवायलो. आज आपण पॉइंटचा गुणाकार शिकणार आहोत. 8×5 = 40. हातचे किती आले? 4. 8 × 7 = 56 आणि 4 बोला 60. हातचे आले 6. 8 0 0 6 दशाला तसे. 5 2 10. हातचा आला 1. 7 2 14 ने 15. परत हातचा आला 1. 2 0 0. हातचा आला 1 दशाला तसा. 0 0 6 आणि 5. हातचा आला 1 आणि 2 स्थळ सोड पॉईंट म्हणजे इथं राईट 21. ठीक आहे. ऑप्शन नंबर बी. त्यामुळे लक्षात राहू द्या गुणाकार व्यवस्थित करा. ठीक आहे. आणि तुमचं जर उत्तर माहित नसेल तर असं हे करू नका, बरोबर करा. आता बघा चला हे समजलं ना काय नव्हतं. लास्टचा गुणाकार राहिला होता. आता आपण मोठ्यातून छोट्यात जातोय. आपल्याला काय करायचं आहे? गुणाकार. मग 7 लिटर मधून मिलीलिटर मध्ये गेलं किती मिलीलिटर बनतील? 1000. कारण लिटर आणि मिली मध्ये कितीचं अंतर आहे? 1000च आहे ना. MCDDHK जादू आठवते ना. चला मग 7000 मिली बनलं. आता 7000 मिलीच्या किती बाटल्या बनतील? 350 मिलीच्या किती बाटल्या बनतील? भागाकार करावा लागेल. बरोबर आहे का नाही? 0 0. 35 2 70. 0 दशाला तसा. किती बाटल्या बनतील रे? 20. काही प्रॉब्लेम कोणाला याच्यामध्ये? सोपं होतं. ह्याच्यासारखंच होतं आधीच म्हणलं. आता बघा आता मस्त गणित आहे. स्टार गणित आहे. स्टार आधी स्टार केलं. ऐका काय होतंय. एका बादलीत 20 लिटर पाणी मावते. इकडे बघ ना माय. मला थोडे पेंटिंग येते बरं का छान. ही बादली तुम्ही म्हणता सर कडी राहिली. कडी बी काढतो, रडू नका. ठीक आहे. ही एक बादली.
आणि ह्या बादलीमध्ये किती पाणी बसतंय 20 लिटर. किती 20 लिटर. पण ते काय म्हणाले तिचा 3/5 भाग ऑलरेडी भरलेला आहे. किती भरलेला आहे 3/5. आता 3/5 भाग भरलेला आहे हे आपण शिकलो आहोत. कशामध्ये रे अपूर्णांक फ्रॅक्शन शिकलो का नाही. मग कसं काढायचं 20 लिटरचा 3/5 बरोबर आहे का. 20 लिटरचा 3/5 चा जागेवर काय येणार गुणाकार 3/5 5 4 20 4 त्रिक 12 म्हणजे 12 लिटर भाग भरलेला आहे. बादली किती लिटरची होती 20 लिटरची. भरलेला भाग किती ऑलरेडी 12 म्हणजे न भरलेला भाग किती लिटर आहे 8 लिटर. किती लिटर 8. ऑप्शन नंबर सी. काही प्रॉब्लेम कोणाला सोपं होतं. हे बघा याच्यामध्ये थोडस काय आलं होतं रे दादा फ्रॅक्शन आलता. त्यामुळे प्रत्येक धडा अवलंबून आहे. लक्षात द्यायचं. चला लिहून घ्या ज्याचं राहिले ते पटकन. चलो बच्चों हो गया सबका. रफ करू. घ्या पुढचं पाचवं एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5 लवकर लिहून घे ग माय. अरे माय एक्झाम्पल नंबर 5 आलंय आता. लवकर लिहून घे. काय आपल्या लाल पेन मधली इंक थोडी म्हणत आहे मी संपले आता मला वापरणं बंद कर बाबा. मी पण तिला म्हणलो ठीक आहे बाबा मी आता निळ्या पेन मधली इंक वापरतो असं म्हणलं मी तिला. ठीक आहे चला एक्झाम्पल नंबर 5 चलो लिखो जल्दी समजा. पाचवा एक्झाम्पल काय म्हणतंय 4.27 मीटर लांबीच्या 4.27 मीटर लांबीच्या काय तारेतून 4 सेमी लांबीचा एक तुकडा. तारेतून 4 सेमी लांबीचा एक तुकडा यानी पीस भाग ओके कापून घेतला तर राहिलेल्या तारेची लांबी किती. तर राहिलेल्या तारीची लांबी किती. समजलंय का एक्झाम्पल एव्हरीबडी. 3.87 सेंटीमीटर बी 0.27 मीटर सी 4.26 मीटर and D 4.23 मीटर. चलो जल्दी लिखो बच्चों जल्दी लिखो मेरे प्यारे बच्चों. 6 नंबर मिनलने केलेल्या एकूण प्रवासापैकी मिनल फिरायला गेली मस्तपैकी सुट्ट्यांमध्ये. आपल्याला बी दिवाळीच्या लागणार आहेत आता आपल्याला पण फिरायला जायचंय. मिनल फिरायला गेली आणि प्रवासापैकी 25 किमी 25 किमी and 500 मीटर प्रवास बोटीने केला. बोट कळते का रे काय असते बोट. तुम्ही कधी बोटीने फिरलात का खरं बर. बोटीने केला. 220 किमी प्रवास रेल्वेने केला. त्या बोटीला आता मी बोळच पाडतो तुम्ही ज्या बोटीने फिरायला तिला. 200 किमी प्रवास रेल्वेने केला. रेल्वे कळती का रे हा त्या रेल्वेला पंक्चरच करतो आता मी. आणि 175 किमी प्रवास 175 किमी 750 मीटर प्रवास
बसने केला. बसने केला. तर बोट आणि बस आणि बस यांच्या प्रवासापेक्षा लवकर लिहा रे. यांच्या प्रवासापेक्षा रेल्वेने किती अधिक प्रवास केला. रेल्वेने किती अधिक प्रवास केला. ऑप्शन नंबर ए 201 किमी 250 मीटर. ऑप्शन नंबर बी 18 किमी 750 मीटर. 200 किमी 750 मीटर. 19 किमी 250 मीटर. आणि आता लास्ट क्वेश्चन लिहून देतोय 7 नंबरचा. हा थोडा क्वेश्चन मोठा आहे म्हणून वेळ लागला. चला दोन्ही मी सॉल्व्ह करून देतो. लक्ष द्या फक्त आता इकडे माझ्याकडे. जस्ट अटेन्शन हिअर अँड सी ॲट मी. माझ्याकडे फक्त लक्ष द्या. चला बघा काय म्हणताय बघा. पहिलं क्वेश्चन काय म्हणते सगळेजण.
एक तार आहे, तार कळते तुम्हाला, तार, तार माहिती आहे ना, खांब्यावरती तार असते ती तार. ओके, ही तार आहे अशी. किती 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 लांबीची रे? 4.27 मीटर. मी इंग्लिश मध्ये एम लिहिलं चालेल ना सर्वांना? इथं आपण इंग्लिश स्कूलचे पण काय स्टुडंट आहेत. तर 4.27 मीटर मीटर लांब तार आहे. त्या तारीचे आपण 4 सेमीचा एक तुकडा काढून घेतला त्यातून. कितका? एवढूसा. 4 सेमी कितकुसा? एवढूसा काढून घेतला. तर राहिलेल्या तारीचं लांब किती? किती लांबीची तार राहिली? तर मला एक गोष्ट सांगा बाळांनो, कधी पण जर आपल्याला, तुम्हाला एक जादू सांगतो, सगळे ऐका, ह्या क्वेश्चन मधली एक जादू सांगतो. कधी पण आपल्याला अशा क्वेश्चन मध्ये 2 अलग अलग युनिट दिले, युनिट म्हणजे काय? एकक, तर आपल्याला दोघांना पण एकामेकामध्ये ट्रान्सफर अवलंबून, सॉरी काय, ट्रान्सफर म्हणजे काय? बदलता आलं पाहिजे. काय करता आले पाहिजे? त्याला बदलता आलं पाहिजे, परावर्तित करता आलं पाहिजे. कसं बघा आता, एक 4.27 मीटर, मग तुम्हाला 4.27 मीटरला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल रे? सांगा. सेंटीमीटर मध्ये, सेमी मध्ये. मग 4.27 ला जर तुम्ही सेमी मध्ये कन्वर्ट करायला गेलात, सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायला गेलात बाळांनो, तर तुम्ही मोठ्यातून छोट्यात जायलात. मोठ्यातून छोट्यात जाता वेळेस तुम्हाला करावं लागतंय गुणाकार. मग 4.27 ला कितीले गुणू रे? कोण सांगतंय? मीटर मधून सेमीत जाण्यासाठी कितीने गुणवावं लागतंय? असं नका चुकू स्वतःच. माझ्या लक्षात आहे 100, पण 1000ने नाही. तुम्हाला मीटर मधून जर ह्याच्यात जायचं असेल तर 1000ने किलोमीटर असतंय. बरोबर आहे का नाही? सेमी नसतंय. मग आता इथं काय करावं लागेल मला? कितीने गुणवावं लागेल? 100ने. 100ने गुणवल्यानंतर मला काय उत्तर येईल? 427 सेमी. किती आलं? 427 सेमी. आणि मग आता 427 सेंटीमीटर मधून मी इझिली 4 सेंटीमीटर मायनस करू शकतो, कारण दोघांचं बी युनिट सेम आहे ना. बरोबर आहे का? आधी दोघांचं युनिट सेम होतं का? नाही. आधी ह्याचं युनिट काय होतं? मीटर. युनिट सेम करायचे, एकक सेम करायचे. एकक सेम झाल्याशिवाय कोणतीच क्रिया करता येत नाही. ही जादू लक्षात राहू द्या. आणि एकक सेम करण्याच्या शिकण्यासाठी आपल्याला कोणतं लेक्चर बघावं लागेल? पाठीमागचं. तुम्ही बी सांगतो, तुम्ही एकदा गावाकडे गेल्यावर सगळे लेक्चर परत बघून या पहिल्यापासून. मस्तपैकी रिव्हिजन होती. काय सांगायलो सगळ्यांना दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये? ठीक आहे, ऑनलाईन लेक्चर तुम्ही पण. मग किती राहतंय रे सांगा बरं? 423 सेमी. पण आता आपल्याला जे ऑप्शन दिलेत ते कशामध्ये दिलेत? सगळे मीटर. एक दिले फक्त सेंटीमीटर. मग सगळे ऑप्शन मीटर मध्ये, सेमी मधून आपल्याला परत कशामध्ये कन्वर्ट करावं लागते? मी आताच म्हणलं तुम्हाला काय करता आलं पाहिजे? ट्रान्सफर करता आलं पाहिजे. चला, मग 423 सेमी म्हणजे मला सांगा बरं, इतकं मीटर होईल का रे? कसं केलं समजलं? ऑप्शन नंबर डी. चला, नंतर मिनलने केलेल्या एकूण प्रवासापैकी, आता मिनल तुम्हाला म्हणलं मी फिरायला निघाली सुट्ट्यांमध्ये, तर कशा कशाने फिरली मिनल? मिनलला लय नाद आहे फिरायचं. कशा कशाने फिरली? सगळ्यात आधी फिरली बोटीने. कशाने? बोटीने. आपण तिच्या बोटीला छिद्र पाडू, जेणेकरून मिलनच म्हणायलो, मिनल काय होईल? बुडून जाईल. नको, फिरू द्या बिचारीला. मग किती फिरली बोटीने? 25 किलोमीटर 500 मीटर. डन. नंतर कशाने फिरली रे? रेल्वेने. किती फिरली रे? 220 किलोमीटर. नंतर कशाने फिरली रे? बसने. किती? 175 750. ठीक आहे, चला, इतकं टोटल फिरली. चला, आणि पुन्हा काय म्हणतंय बघा, तर बोट आणि बस यांच्या प्रवासापेक्षा रेल्वेने किती अधिक प्रवास केला? मग अगोदर आपल्याला बोट प्लस बस या दोघांच्या प्रवासाची काय करावं लागेल? बेरीज. काय करावं लागेल? बेरीज. मग चला, बोटीने किती प्रवास केलाय बाळांनो सांगा बरं? 25 किलोमीटर 500 मीटर. नंतर सांगा, ह्याने बसने किती प्रवास केलाय? 175 किलोमीटर आणि 750 मीटर. चला, किती आलं यांचे टोटल सांगा? 200. इकडच्याची. चला, मीच करतो. 5 7 आणि 5 12. 250 कशी? 1250 मीटर. आणि हे ती सांगा, 5 आणि 5 10. हातचा आला 1. 10 हातचा आला 1. 200 किलोमीटर. बघा, नीट बघा. 200 किलोमीटर आणि 1250
50 मीटर. आता मला 1250 मीटर मधलं जर मी 1000 बाजूला काढलं, किती बाजूला काढलं? 1000 मीटर. 1000 मीटर म्हणजे किती किलोमीटर? 1000 मीटर म्हणजे किती किलोमीटर? एक. मग बघा मी काय करायलो बघा, ह्याच्यामधून मी 1000 किलोमीटर बाजूला काढलं आणि ह्याच्यामध्ये टाकलं, कशामध्ये? अलीकडच्या. तर किती किलोमीटर होईल? 201 किलोमीटर. आणि इथं फक्त काय उरण रे? 250 मीटर. काही प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम नाही. 201 किलोमीटर आणि 250 मीटर हे तर कशाचा प्रवास झालाय? बोट प्लस बस. आता म्हणतंय रेल्वेच्या प्रवासातून हे कितीने कमी आहे? काय करावं लागणार आपल्याला? मायनस करावं लागणार. रेल्वेचा प्रवास किती रे? डायरेक्ट 220 किलोमीटर. किती? 220 किलोमीटर. चला ह्याला त्यातून मायनस करा. कसं मायनस करणार? तुम्ही म्हणणार सर आता हे मायनस होत नाही आम्हाला, बरोबर आहे का नाही? मायनस होत नाही, काही प्रॉब्लेम नाही. आपण त्याला एक काम करू, काय करू? हे जे 250 मीटर आहे याला पण आपण किलोमीटर मध्ये टाकू. पहिले तर मला सांगा 250 मीटर म्हणजे किती किलोमीटर होते? सांगा बरं. 250 मीटर म्हणजे किती किलोमीटर? 0.25. 0.25 ला जर ह्याच्यामध्ये ऍड केलं तुम्ही अजून तर काय येईल सांगा बरं? 201.25 येईल का रे? थोडं अवघड गणित आहे बरं का, आधी सांगायलो. 201 पॉइंट, मी अर्धी इंग्लिश अर्धी मराठी बोललेलो. 201.25 आलं. 201.25 ला लिहा इथं लिहा. नाही सॉरी. चला 220 किलोमीटर कशाचं आहे हे? बोटचं. मग 220.00 लिहू शकतो का? मनाने पॉईंट लावायलो ना. चला पॉईंट खाली पॉईंट घ्या. 25 इकडचे इकडं 102 असेल तसं मायनस करा. काय येईल इथं सांगा? 5. इथं सांगा 7 येईल का? इथं सांगा पटकन. 8. इथं सांगा 1 आणि इथं 0. किती आलं? 18.75. पॉईंटच्या अलीकडचं काय आहे? किलोमीटर. पॉईंटच्या इकडचं काय आहे? मीटर. म्हणजे 18 किलोमीटर 75 मीटर. कुठं दिसायले? ऑप्शन नंबर. एक्झाम्पल थोडं भारी होतं, आधीच म्हणलं. समजलंय का? काही प्रॉब्लेम कोणाला नाही? चला ही वजाबाकी लक्षात राहू द्या. ही वजाबाकी. चला रफ करू केला. असे एक्झाम्पल येतात. छान एक्झाम्पल होतं. स्टार एक्झाम्पल. चला आता बघा, एका दुकानामध्ये तराजूच्या एका पारड्यात, तराजू कळत? तराजू 2 साईड असतात त्याला, बरोबर आहे का नाही? मग तराजू असं बघितलं असं ना यार, हे बघा असं एक साईड असते, इकडं दुसरी साईड असते, बघितलंय ना? असं तराजू. आता बघू आपण तराजूच्या एक साईडला काय ठेवलंय. ही तराजूची पहिली साईड आणि तराजूची दुसरी साईड. तराजूच्या पहिल्या साईडला ते म्हणतात 15 किलो गव्हाचं वजनाचं, सॉरी एका पारड्यात 30 किलो 400 ग्राम. बघा पहिल्यांदा तर इकडे काय ठेवलंय? 30 किलो 400 ग्राम. सॉरी 300 का 30 आहे? 30च आहे, सॉरी माझ्याकडून चुकीने इथं 300 आलं. 30 किलो 400 ग्राम. आणि इकडे काय ठेवलंय रे? 15 किलो 800 ग्राम वजनाचे आणखी एक पोते ठेवले. दुसऱ्या बाजूस म्हणजे ह्या बाजूस काय ठेवलंय? त्याने प्रत्येकी 20 किलोचे 2 वजने ठेवले. 20 किलोचे किती वजन ठेवलेत? मग 2दा 20 किलो लिहू का? आहे का नाही? आणि 5 किलोचे एक वजन ठेवले. बरं एकदा 5 किलो लिहू का रे? टोटल किती झालं मोजा बरं आता इकडं. 45 किलो. आणि इकडे किती झालं बघा, इकडे ह्याचं किती झालं? 1200. किती? 1200 ग्राम. आणि इकडे सांगा 45 किलो. एम आय राईट? ठीक आहे. आता ते काय म्हणतंय बघा, दोन्हीकडचं आपण टोटल केली. आता म्हणते तर तराजू संतुलित करण्यासाठी, संतुलित म्हणजे बॅलन्स सेम करण्यासाठी काय करावं लागणार? दुसऱ्या पारड्यात आणखी कोणती वजने टाकावी? ह्या पारड्यात अजून काय ऍड करावं लागणार जेणेकरून उत्तर हे मला सांगा. ह्या पारड्यामध्ये 45 किलो इकडे आहे, 45 किलो इकडे. इथं काय करावं लागणार आपल्याला? आम्हाला मी सोपं सांगालो ऐका ना. इकडे 1200 ग्राम वाढवायचे. 1200 ग्राम वाढवायचे. 2 किलोचं काही गरज आहे का? पहिले कटणारे ऑप्शन बघा. 1200 ग्राम म्हणजे 2 किलो पुढे जायला नाही, 2 किलो पुढे जायला गरज नाही. 500 ग्रामचे 2 आहेत. 500 ग्रामचे 2 आहेत. 500 ग्रामचे 2 म्हणजे 1 किलो. आणि 100 ग्राम. आपल्याला 1 किलो 100 ग्राम पाहिजे का? आपल्याला 1 किलो
200 ग्राम कोणते कळालं? आता मला बिलकुल बोलता येणं गेलंय, पूर्ण हे इथं भरून आलं हे. ठीक आहे, समजलं सर्वांना? काही प्रॉब्लेम? तर ऑनलाईन लेक्चर आजच्या लेक्चर सॉरी, मला वाटलं होतं मी आज लेक्चर घेऊ शकन, घेतलं, पण लास्ट एक्झाम्पल मध्ये थोडी एनर्जी कमी झाली. असो, चांगला अभ्यास करा, पॉज करून लिहून घ्या. आजचं लेक्चर इथंच थांबू. थँक्यू.